सोलापूर शहरातील हवेची गुणवत्ता जी आहे ती दिवसेंदिवस ढासळत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। खरं तर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार सोलापूर शहरातील हवेची गुणवत्ता जी आहे ती ढासळल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतं आहे। खरं तर गेल्या 15 दिवसामध्ये जवळपास 4 दिवस वगळता 11 दिवस हवेची गुणवत्ता जी आहे ती ढासळलेली किंवा खराब हवामान जे आहे असल्याची माहिती समोर आलेली आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरून ही माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। खरं तर याला हवेची गुणवत्ता जी आहे ती खराब झालेली या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीतून समोर आलेले आहे। खरं तर एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे तो 100 पर्यंत असावा, त्यावेळी हवा जी आहे ते शुद्ध असल्याची मापक आहे। मात्र सोलापुरातील AQI म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे तो 149च्या आसपास पाहायला मिळालेला आहे। त्यामुळं खराब हवा या कॅटेगरीमध्ये जे आहे ते सोलापूर शहरातील हवेची गुणवत्ता आता पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच सोलापूर शहरातील हवा दिवसेंदिवस ढासळत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। खरं तर याला अनेक गोष्टी ज्या आहेत त्या कारणीभूत आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने शहरामध्ये होत असलेला रस्त्यावरील जी कचरा असेल किंवा धूळ आहे, त्याचबरोबरीनं अनेक सण उत्सव जे आहेत ते देखील साजरे केले जातात, त्यातून होणाऱ्या धूळ, अशा अनेक कारणांमुळे हवेची गुणवत्ता जी आहे ते ढासळत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। खरं तर प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल, सोलापूर महापालिका आणि वाहतूक पोलीस यांनी यावरती उपाययोजना करणं गरजेचं आहे। शहरातील वाढत्या गाड्यांचं प्रमाण, त्यामुळे होणारं प्रदूषण, अशा अनेक गोष्टी कारणीभूत असल्यामुळे हवेची गुणवत्ता जी आहे ते आता सोलापुरातली ढासळत चालल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळते। त्यामुळे सोलापूरकरांसाठी ही चिंतेची बाब मानली जाते। आपण जर पाहिलं समोरच्या दिशेला या ठिकाणी सोलापूर महापालिकेच्या आवारामध्येच हा जो बोर्ड दिसतोय, खरं तर ही स्क्रीन आहे, ही स्क्रीन जी आहे या ठिकाणी शहरातील जे वातावरण आहे, शहरातील जे गुणवत्ता आहे हवेची ते दर्शवणारा हा फलक आहे। मात्र गेल्या वर्षभरापासून हा फलक जो आहे किंवा ही जी स्क्रीन आहे ही पूर्णतः बंद असल्याचं चित्र पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच महापालिकेची अनास्था जी आहे या सर्व प्रकरणातली किंवा या सर्व विषयातली ती या ठिकाणी या बंद असलेल्या हवामापकाच्या बोर्डावरून आपल्याला स्पष्ट होते। त्यामुळे एकीकडे सोलापूरची हवा जी आहे ती या हवेची गुणवत्ता ढासळत आहे, तर दुसरीकडे या ठिकाणी महापालिकेच्या कारभाराची देखील गुणवत्ता जी आहे ते ढासळताना पाहायला मिळते। कारण सोलापूर शहरातील हवेची गुणवत्ता राखणं हे 3 विभागांचं काम आहे। मात्र यामध्ये कोणत्याही पद्धतीची उपाययोजना जी आहे ते करताना पाहायला मिळत नसल्याचं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे या हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सोलापूर महापालिका प्रशासन नक्की काय पावलं उचलत आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद उन्नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।